मुंबईतील उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई जागेवरून काँग्रेसमध्ये संभ्रम। उत्तर मध्यमधून नसीम खान यांच्या नावाची चर्चा, तर मुंबई उत्तरमधून वर्षा गायकवाड निवडणूक लढण्यासाठी पदाधिकारी आग्रही। राज ठाकरेंनी आज बोलावली मनसे नेत्यांसोबत बैठक। शनिवारी झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे काय घोषणा करणार याकडे लक्ष। माहितीमध्ये जागा वाटपातील तिरड्यावर तोडग्यासाठी प्रयत्न सुरू। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या बदल्यात किरण सामंत यांना विधान परिषदेचं आश्वासन, तर नाशिकची जागाही शिवसेनेला सोडणार, सूत्रांची माहिती। बारामतीमध्ये 18 एप्रिलला उडणार राजकीय धुराळा। सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार एकाच दिवशी भरणार अर्ज। दोन्ही उमेदवारांकडून अर्जाआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार। सुप्रिया सुळेंसाठी आदित्य ठाकरे उतरणार मैदानात। बारामती लोकसभा मतदारसंघात मोर्शीमध्ये आदित्य ठाकरेंची होणार जाहीर सभा। रोहित पवार, सुप्रिया सुळेही करणार मार्गदर्शन। उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे शिवसेना फुटली, तर शरद पवारांच्या मुलीमुळे राष्ट्रवादी फुटली। आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला नाही, अमित शहांचं स्पष्टीकरण। माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते, स्वकर्तृत्व सम्राट असल्याचं सांगत अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका। देशभरात टीबीच्या औषधांचा तुटवडा, महिनाभर पुरेल इतकाच औषध साठा शिल्लक। पुढील काही दिवस औषध उपलब्ध होणं अवघड असल्याची माहिती। इराणचा हल्ला रोखण्यात इस्रायलला यश। 300 पेक्षा जास्त ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट केल्याचा दावा। इस्रायलकडूनही प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता। अमरनाथ मंदिराची वार्षिक तीर्थयात्रा 29 जूनपासून होणार सुरू। 52 दिवसांपर्यंत चालणाऱ्या यात्रेच्या नाव नोंदणीला 15 एप्रिलपासून सुरुवात। किरण सामंत यांनी घेतली फडणवीसांची भेट। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी घेतली भेट। शरद पवारांची उद्या इंदापूर संध्याकाळी होणार जाहीर सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार घेणार सभा। इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसींच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 सभा। वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी होणार ओवेसींच्या सभा। आमदार शशिकांत शिंदे आज होणार उमेदवारी अर्ज। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार अर्ज। मवियाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार। राजू शेट्टी हातकणंगलेमधून उमेदवारी अर्ज भरणार। शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राजू शेट्टी भरणार अर्ज। उद्धव ठाकरे मित्र पक्षांच्या प्रचारात। प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाकरे घेणार सभा। 20 एप्रिलपासून पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। पुणे महापालिकेनं 12 दिवसामध्ये जमवले 114 कोटी रुपये। पुणेकरांनी 80% ऑनलाईन पद्धतीनं भरला कर। अनेक पुणेकरांना कर भरताना मिळाली 1000 रुपयांची सवलत। देशांतर्गत विमान प्रवास 25% महागला। विस्तारा कंपनीच्या पायलटच्या सुट्ट्यांचा तिकीट दराला फटका। देशात 11 राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार। हवामान विभागाकडून उष्माघाताचा इशारा। उन्हाळ्यासाठी आरोग्य विभागाकडून आपला दवाखाना सज्ज। 103 दवाखान्यांमध्ये कूलरची व्यवस्था। टंचाईग्रस्त भागातील रेल्वे स्थानकावर लागणार पाण्याचे टँकर। उन्हाळ्यामध्ये रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय। राणीची बाग पर्यटकांनी फुलली। 11 ते 13 एप्रिल या 3 दिवसांमध्ये महापालिकेच्या तिजोरी 23 लाखांचा महसूल जमा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।